नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ज्या ग्राहकांनी होम लोन, ऑटो लोन किंवा इतर प्रकारची कर्ज घेतली आहेत त्यांच्यासाठी जून महिना फारच महत्त्वाचा ठरू शकतो। भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयनं आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतो असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। एसबीआयच्या रिसर्च रिपोर्टनुसार आरबीआय यावेळी 0.5 म्हणजेच 50 बेसिस पॉईंटचा रेट कट करू शकतो। या निर्णयाचा उद्देश म्हणजेच कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ करणं आणि सध्या असलेल्या आर्थिक अनिश्चिततेचा प्रभाव कमी करणं हा आहे। त्यामुळे ग्राहकांसाठी लोन स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। आरबीआयची पॉलिसी मीटिंग ही 4 जून ते 6 जून दरम्यान होणार आहे। या बैठकीमध्ये रेपो रेट आणि अन्य महत्त्वाचे निर्णय जाहीर होतील। एसबीआयच्या एमपीसी बैठकीची प्रस्तावना ही 4 ते 6 जून 2025 या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की 0.50% रेपो रेट कपात होण्याची अपेक्षा आहे। या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये आरबीआयनं याआधीच 2 वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे। फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 मध्ये प्रत्येकी 0.25% कपात करण्यात आली होती। त्यामुळे सध्या रेपो रेट हा 6% खाली आला आहे। आगामी कपात झाल्यास हा दर आणखीन कमी होणार आहे। अर्थतज्ञांनी यावेळी केवळ 25 बेसिस पॉईंट कपात होण्याची शक्यता असल्याचं रिझन वर्तवलंय, कारण त्यांच्या मते सध्या देशातील महागाई दर हा सुमारे 4%च्या आसपास आहे। त्यामुळे आरबीआय फार मोठा निर्णय घेणार नाही असंही ते म्हणतायत। रेपो रेट म्हणजेच आरबीआयकडनं बँकांना दिला जाणारा कर्जाचा दर। जेव्हा आरबीआय हा दर कमी करते तेव्हा बँकांकडनं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या ईएमआय मध्ये देखील मोठी घट होते। त्यामुळे होम लोन, कार लोन आणि इतर वैयक्तिक कर्ज ही स्वस्त होतात। याचा आणखीन एक फायदा म्हणजे उद्योग क्षेत्राला स्वस्त कर्ज मिळतं। परिणामी जून महिन्यात होणारी एमपीसीची बैठक ही अनेकांसाठी निर्णायक ठरू शकते। जर एसबीआयच्या अंदाजानुसार आरबीआयनं 0.50% रेपो रेट कपात केली तर ग्राहकांपासून ते उद्योगांपर्यंत सर्वांना मोठा दिलासा मिळेल। याआधीच 2 वेळा कपात झालेली असून आता पुन्हा कपात झाल्यास कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय हा आणखीन कमी होणार आहे। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लवकरच रेपो रेटमध्ये कपात होऊन तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा जो काही ईएमआय आहे तो थोडासा का होईना कमी होऊ शकतो आणि सर्वसामान्यांना एक आर्थिक दिलासा मिळू शकतो। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।